बद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे तर सरांचे संशोधन पशु आहार व्यवस्थापन या क्षेत्रात आहे. तसेच सरांना टीचिंग आणि संशोधन या क्षेत्रात 19 वर्षाचा अनुभव आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या नियतकालिकामध्ये त्यांचे 14 संशोधन पेपर्स प्रकाशित आहेत. डॉक्टर वानखेडे सरांच्या व्यावसायिक योगदानात तांत्रिक पैलूमध्ये क्षेत्र पशुवैद्यकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी विस्तार क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कार्यकीर्ती घडवली आहे. डॉक्टर वानखेडे सरांनी आजवर 350 युवकांना शेळी पालनकरिता मार्गदर्शन केले. जवळपास 90 व्याख्यानाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तरी मी डॉक्टर वानखेडे सरांना विनंती करते की त्यांनी शेळ्यांचे आहार व्यवस्थापन या विषयावर आपले मार्गदर्शन करावे. थँक्यू. मी प्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि डॉक्टर पाटील आणि डॉक्टर दहेकर दोघांचे पण आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली. डॉक्टर पाटील आणि डॉक्टर दहेकर यांचे आभार मानतो, त्यांनी संधी दिली. आणि हे दोघेही जण चांगल्या प्रकारे काम करतायत. एक चांगली कंपनी त्यांनी सुरू केलेली आहे. अर्थातच सुरुवात आहे आणि हे सुरुवात करत असताना एक गोष्ट चांगल्या प्रकारची ते करतायत आणि ती म्हणजे शेतकऱ्यांची नाळ जी आहे ते पकडून आहेत आणि वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान देऊन लोकांपर्यंत जुळण्याचं काम ते करतायत. ही गोष्ट निश्चितच अभिमानास्पद आहे. यश आज न उद्या मिळत असतं आणि प्रत्येक गोष्टीची दखल हे समाज किंवा व्यवस्थापन किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या किंवा आपण ज्याच्यामध्ये काम करतो ते सर्व घटक हे घेत असतात आणि निश्चितच ते जे काम करत आहेत दोघं जण मिळून आणि त्यांच्यासोबत असणारे इतरही जण सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीमध्ये शुभेच्छा देतो. एक चांगल्या प्रकारचे पशु आहार किंवा पशु व्यवस्थापन पशु आरोग्य या संदर्भातले प्रोडक्ट जे आहेत ते तयार करीत असताना त्यांना निश्चितच पुढे जायला खूप मोठा स्कोप आहे आणि निश्चित ते पुढे जातील असा मला आत्मविश्वास आहे. आणि हे दोघे जण म्हणजे सांगायला मला आवडेल की दोघे जण माझे विद्यार्थी आहेत आणि मला खूप आनंद झाला की एक प्रायव्हेट सेक्टरमध्ये हे दोघं जण पुढे जात आहेत. वाटचाल खूप मोठी आहे परंतु निश्चितच त्यांच्या अंगी जी उर्मी आहे, कष्ट आणि मेहनत करायची जी जिद्द आहे आणि एक व्हिजन आहे, ह्या सर्व गोष्टी त्यांना निश्चितच पुढे जाण्यासाठी मदत करतील आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की त्यांनी मोठं व्हावं आणि एक चांगली कंपनी नावावर रूपाला येणारी आणि निश्चितच ह्या क्षेत्रामध्ये विशेषतः पशूंचं आरोग्य आणि व्यवस्थापन ह्या क्षेत्रामध्ये काम करणारी एक कंपनी म्हणून त्यांना नावलौकिक मिळावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असो, शेळ्यांचे आहार व्यवस्थापन ह्या विषयाबद्दल मला थोडस बोलायचं आहे. अर्थातच ज्या काही गोष्टी मी सांगणार आहेत त्या थोड्याशा मूलभूत स्वरूपाच्या आहेत, बेसिक स्वरूपाच्या आहेत. परंतु गोष्ट अशी आहे की या गोष्टी करत असताना मी बऱ्याच वेळेस शेळीपालन करत असताना त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर मग आम्हाला लक्षात येतं की आम्ही शेतकऱ्यांशी जेव्हा संवाद साधतो तेव्हा वंश पारंपरिक पद्धतीनं हा व्यवसाय करत असताना तर मग शास्त्रशुद्ध ज्ञानाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची त्याला जोड द्यावी लागते. मग सुरुवातीला मूलभूत गोष्टीकडे आम्ही बऱ्याच वेळेस दुर्लक्ष करतो आणि मूलभूत गोष्टीतूनच आम्हाला आधुनिकीकडे करण्याकडे जायचं आणि तंत्रज्ञान जे आहे ते आम्हाला अडॅप्ट करून किंवा ते फॉलो करून किंवा ते आम्हाला विकसित करून त्याद्वारे आम्हाला शेतकऱ्यांची उन्नती साधायची आहे. तर ह्या दृष्टिकोनातून थोडासा एक बेसिक किंवा मूलभूत गोष्टी ज्या आहेत आहार व्यवस्थापनाच्या त्या आम्ही इथे घेणार आहेत. कारण ह्या गोष्टी आम्ही जेव्हा शेतकऱ्यांसोबत किंवा पशुपालकांसोबत आम्ही संवाद साधतो तेव्हा मला लक्षात येतं की दुर्लक्ष होतं. छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक मोठी गोष्ट तयार होते आणि नंतर आमच्या कुठेतरी व्यवस्थापनामध्ये मग त्या आहाराच असो आम्हाला निश्चितच काहीतरी गडबड झालेली दिसते आणि नंतर आम्हाला प्रॉफिट मार्जिन किंवा जो नफा व्हायला पाहिजे तो होत नाही. आहार खूप महत्वाचा आहे आणि त्याबद्दल मी पुढे जाणारच आहे. शेळीपालन व्यवस्थापन व्यवसाय बरेच जण आज करतायत आणि बरेचसे युवक जसं मी तुम्हाला माझ्याविषयी सांगण्यात आलं तर मी बऱ्याचशी शेळीपालनाची प्रशिक्षण घेतलेलं आहे
पूर्वी अकोला या ठिकाणी होतो, आता परभणी या ठिकाणी आलेलो आहे. आणि सांगायचं असं आहे की शेळीपालन ह्या व्यवसायाला करणाऱ्यांची इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे. आणि मग बरेचसे शेळीपालक असे असतात की जे वंशपरंपरा पद्धतीनं व्यवसाय करतात, त्यांना आधुनिकीकडे करण्याकडे जायचं असतं, व्यावसायिक स्वरूप त्याला द्यायचं असतं. आणि बरेचसे नवतरुण किंवा युवक असे असतात, नव व्यावसायिक म्हणून आपण त्यांना, की त्यांना वाटतं की आम्हाला ह्या क्षेत्रामध्ये खूप मोठं व्हायचं आहे. अर्थातच चूक नाहीये आणि हा व्यवसाय करायचा आहे. आणि म्हणून मग अशा सर्वांसाठी मग काही गोष्टी महत्वाच्या हेदगुज करणे, त्यांना माहीत करणे गरजेचे आहे. शेळीपालन व्यवसाय करत असताना 3-4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि शेळीपालन व्यवसाय हा यशस्वी होण्यासाठी त्या 3-4 गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. एक तर शेळ्यांची निवड, दुसरं आरोग्य व्यवस्थापन आणि तिसरं आहार. शेळ्यांची निवड ही आपल्या भागातूनच करावी, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण त्या भागात ती जात किंवा ते प्रकारच्या शेळ्या, त्या प्रकारच्या शेळ्या या विकसित झाल्यात किंवा त्या तग धरून राहिल्यात. त्याचं कारण असं आहे की वातावरणाचे टोकाचे बदल किंवा वातावरणात होणारे जे काही बदल असतात असतात, त्या बदलातून अतिशय व्यवस्थितपणे ह्या शेळ्या तग धरू शकतात आणि त्यांची जोपासना आपल्याला करणं शक्य होतं. आणि निश्चितच त्यापासून आम्हाला उत्पादन जे आहे ते चांगलं मिळतं. आणि म्हणून शेळ्यांची निवड करत असताना ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि इथं शेळीपालक, पशुपालक जे आहे ते चूक करतात. त्यांना YouTube आणि बाकीच्या गोष्टी ते पेपरमध्ये वाचतात आणि त्यांना वाटतं की आपण लगेचच ह्या गोष्टी कराव्यात. परंतु पेपरमध्ये वाचलेल्या यशोगाथा ज्या आहेत ते एकाच दिवसामध्ये, एकाच महिन्यामध्ये, काहीच आठवड्यामध्ये हे लोक मोठी झालेली नाहीये, नसतं. आणि असं नसतं पण. आणि म्हणून आम्हाला सुरुवात करत असताना छोट्या गोष्टीपासून सुरुवात करावी लागते आणि नंतरच आम्हाला पुढे यशाचा मार्ग सापडत असतो. आणि म्हणून हे करत असताना पहिली गोष्ट, जेव्हा आम्ही युट्यूबवर इकडे तिकडे पाहतो की वेगवेगळ्या प्रकारच्या शेळेपालन हे करतायत, लोक करतायत आणि यशस्वी होतात, मग आम्हाला वाटते की नाही, आम्ही वेगवेगळ्या जातीची शेळ्या ज्या आहेत, ज्या आमच्या भागातल्या नाही आहेत किंवा त्या हे करायचा आम्ही प्रयत्न करतो. आणि केव्हा गडबड होते किंवा चूक केव्हा होते, आम्हाला व्यवस्थापनाच्या बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात आणि मूलभूतच गोष्टी माहीत नाही. आणि तेव्हा आमच्या भागात तग न धरणारी, आमच्या भागात आढळून न येणारी अशी शेळी जेव्हा आम्ही आणतो, शेळ्या आणतो आणि त्यांचं पालन करतो आणि त्यांच्यापासून व्यवसायाची अपेक्षा करतो, तेव्हा मग शेळ्यांच्या निवडीमध्ये कुठेतरी चूक होते. दुसरी महत्वाची गोष्ट आरोग्य व्यवस्थापन. आरोग्य व्यवस्थापनामध्ये करडांचं संगोपन खूप महत्वाचं आहे. जर आम्ही थांबू शकतो, तशाच प्रकारे खूप मोठी मदत मिळू शकते किंवा आमचा व्यवसाय हा निश्चित नावारूपाला येऊ शकतो किंवा त्यामध्ये आम्हाला नफा मिळू शकतो. पुन्हा एकदा सांगतो की करडांचं संगोपन खूप महत्वाचं आहे आणि करडांची मरतूक ही आम्हाला टाळता आली पाहिजे, कमीत कमी झाली पाहिजे. करडांची मरतूक जर होते तर ह्या करड ज्या आहेत त्या उद्याच्या शेळ्या आणि उद्याचे बोकड आहेत. आणि करडू जर मेलं तर निश्चितच आमचं एटीएम कार्ड हरवल्यासारखे, शेतकऱ्यांचं एटीएम कार्ड हरवल्यासारखं आहे, है ना. आणि महत्वाची गोष्ट, करडांचं संगोपन करत असताना आहार व्यवस्थापन करणं खूप चांगलं आहे, महत्वाचं आहे. अगदी करडांच्या जन्मापासून ते पुढे पण. आणि म्हणून आरोग्य व्यवस्थापनामध्ये सगळ्यात आपल्याला ह्या शेळीपालन व्यवसायामध्ये जोर द्यायचा किंवा काळजी घ्यायची ती करडांची संगोपनाची. आणि नंतरचा महत्वाचा जो 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 मुद्दा आहे तो म्हणजे आहार. आहार आहार आणि इतरही बाबी खूप महत्वाच्या, पण शेळ्यांची निवड, व्यवस्थापन आणि आहार ही ती सूत्री जी आहे शेळीपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी, ती फार महत्वाची आहे. आहार ह्या विषयावर आपल्याला यायचं आहे हे सांगत असताना, कारण आमची शेळ्यांची निवडच जर चुकली आणि आम्हाला आरोग्यच व्यवस्थापन चांगल्या प्रकारचं नाही जमलं, तर मग आहाराकडे आम्ही जाऊ शकत नाही. आणि म्हणून आहार खूप महत्वाचा आहे आणि आहाराकडे आमचं दुर्लक्ष होता कामा नये. कोणत्याही पशुपालनाच्या व्यवसायामध्ये, मग तो गाई म्हशींचा व्यवसाय असो, शेळीचा व्यवसाय असो किंवा कोंबड्यांचा असो, आहाराचं महत्व खूप मोठं आहे. कारण आहारावर होणारा खर्च हा जवळपास 70 ते 60% किंवा कधी कधी 75% पण जातो. 60 ते 70%, 75% पर्यंत हा आहारावरचा खर्च जातो. आणि म्हणून आम्हाला आहाराकडे दुर्लक्ष करता येत नाही. पण एक गोष्ट महत्वाची आहे की आहाराच्या बाबतीत आम्ही जे काही जनावरांना पशूंना देतो, मग ती गाय म्हैस असो किंवा शेळी बकरी असो, ती जनावरं आम्हाला वापस करतात, देतात, है ना. ती काहीही ठेवत नाही, कारण ह्या जगावरचा सगळ्यात प्रामाणिक प्राणी जो आहे ते आमचं जनावर आहे. आणि म्हणून आम्ही आहाराच्या बाबतीत ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे आणि इतरांनाही सांगितली पाहिजे की आहाराकडे दुर्लक्ष होता कामा नये. कारण आहाराकडे दुर्लक्ष झालं तर निश्चितच त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. आणि म्हणून
आहारावर होणारा खर्च हा आम्हाला कमी करता आला पाहिजे. ठीक आहे ना. आणि जर आम्ही कमी करतो शकू तर निश्चितच शास्त्रोक्त पालनाद्वारे आहार व्यवस्थापन जर आम्ही करू तर आमचा आहारावरचा खर्च कमी करून तसंच जेव्हा आम्ही करू तेव्हा निश्चितच आमच्या नफ्याचं प्रमाण हे वाढणार आहे. आहाराला मी जसं म्हणालो की खूप महत्व आहे. शेळी पालनामध्ये सुद्धा आहाराला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं की 70% खर्च हा आहारावर होतो आणि आडात असलं तर पोरात येणार आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा शेळ्यांना चांगल्या प्रकारचं खायला देतो, पौष्टिक खायला देतो, त्यांना आवश्यक त्या गोष्टी त्यांना आहाराद्वारे देतो. निश्चितच आम्हाला त्यांच्याकडून प्रोडक्शन उत्पादनाची अपेक्षा तशीच करता येते आणि ते देतात. उत्पादन त्यापासून मिळू शकतं. मग आम्ही नेमकं बघूया आहार म्हणजे काय? एका प्रकारचा घटक म्हणजे आहार का नेमका आहार काय? तर शेळ्यांचा आहार म्हणजे आहारामध्ये वेगवेगळे घटक आहेत. हिरवा चारा, वाळलेला चारा, पूरक खाद्य, खनिजे आणि जीवनसत्वे. सांगायचा मुद्दा हा आहे, की आहार आम्ही जनरल सर्वसाधारणपणे कोणतेही खाद्य जे जनावरांना देतो त्याला आहार म्हणतो. परंतु आम्हाला थोडंसं व्यापक दृष्टिकोनातून बघायला गेलं, तर शेळ्यांच्या आहारामध्ये ह्या गोष्टी आम्हाला असणं गरजेचं आहे. बघा आम्ही जर फीड अडिक्टिव्ह म्हणजे पूरक खाद्य पूरके जर आम्ही नंतर पुढे देऊ लागलो, ठीक आहे ना, देणं चांगली गोष्ट आहे. परंतु हे करत असताना जर आमच्या आहारातील ह्या घटकांची जर कमतरता आहे किंवा घटकांद्वारे जे शरीर पोषणासाठी, शरीर उत्पन्नासाठी आवश्यक जे पोषण तत्व आहे ते जर ह्या खाद्य घटकांद्वारे जसं वाळलेला चारा, हिरवा चारा, खनिजे, जीवनसत्व याद्वारे जर मिळत नसतील तर निश्चितच शेळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. आणि म्हणून मग आम्ही जे काही फीड सप्लिमेंट पुढे देतोय, द्यायला पाहिजे उत्पादन अधिक वाढण्याकरता. तर त्याकरता प्रथम पहिली गोष्ट त्यांच्या आहारातील जी पूर्तता आहे, ठीक आहे ना. म्हणजे त्यांचा आहार जो आहे तो परिपूर्ण असला पाहिजे. त्यामध्ये वाळलेला चारा असला पाहिजे, हिरवा चारा असला पाहिजे, पूरक खाद्य असले पाहिजे, खनिजे असली पाहिजे, जीवनसत्व असले पाहिजे. आणि ह्या गोष्टी जर आमच्या शेळ्यांच्या आहारामध्ये दररोजच्या स्तरावर दैनंदिन व्यवस्थापनामध्ये ह्या गोष्टी जर आम्ही निश्चित त्यांचा अंतर्भाव जर करत गेलो तर आम्हाला त्यांपासून शेळ्यांपासून आवश्यक ते उत्पादन निश्चितच मिळतं. आणि म्हणून शेळ्यांना 12ही महिने वाळलेला चारा देणं गरजेचं आहे. आम्हाला आमच्याकडे एक प्रघात किंवा संकेत किंवा एक सवय अशी असते की पाऊस पडल्यानंतरच आम्ही काय करतो की हिरवा चारा खूप उपलब्ध असतो म्हणून हिरवा चारा देतो. उन्हाळ्यात आम्हाला वाळलेला चारा मिळतो म्हणून वाळलेला चारा देतो. पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये आम्ही वाळलेला चारा कमी देतो किंवा कधी-कधी देतच नाही. आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही वाळलेल्या चाऱ्याशिवाय इतर चारा देत नाही. आणि ह्या गोष्टी आम्ही आहारामध्ये शेळ्यांच्या कुठेतरी चूक करतो किंवा ह्या गोष्टी आमच्याकडून चुकीनं घडल्या जातात. आणि मग होतं काय, की आहारातील जी घटकं त्यांना विविध चारांच्या म्हणजे चारांच्या पासून मिळायला पाहिजे. चारा हिरवा असो, वाळलेला असो, ते मिळत नाहीत. आणि म्हणून मग शेळ्यांचे कुपोषण होणे किंवा आम्हाला अपेक्षित उत्पादन जे आहे ते न मिळणे ह्या गोष्टी होतात. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट की शेळ्यांचा सर्वात आवडता आहार म्हणजे झाडपाला. आम्ही बऱ्याच वेळेस ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. कारण ही शेळ्यांची नैसर्गिक सवय आहे. बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण आम्ही ह्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आम्ही काय करतो कन्फाइनमेंट बंदिस्त शेळी पालनाकडे आज चाललोय. मी किंवा जे शेळी पालक इथं आलेले आहेत किंवा आपण जे भेट आहोत आणि आपल्याला जेव्हा शेतकऱ्यांना सांगायचंय तेव्हा एक निश्चितच गोष्ट महत्वाची ही सांगायला आपण विसरू नये की शेळ्यांच्या आहारामध्ये अ, 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 दैनंदिन आहारामध्ये हा झाडपाला असायलाच पाहिजे. आणि झाडपाला जर असत नाही तर कुठेतरी नैसर्गिक सवयीला आम्ही कुठेतरी लगाम घालत आहोत. आणि जेव्हा नैसर्गिक सवयीला शेळ्यांच्या आम्ही खाद्याच्या बाबतीत लगाम घालतो, निश्चितच खाद्य सेवनावर त्याचा परिणाम होतो. आणि नंतर तद्वतच पुढे तो त्यांच्या शरीरावर होतो. आणि शेळी जर उत्पादन अवस्थेमध्ये असेल तर तो उत्पादनावर होतो. आणि म्हणून एक गोष्ट महत्वाची की शेळ्यांच्या आहारामध्ये झाडपाला असणे आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की हा जर आम्ही वरती असणारा मुद्दा पाहिला, वरवर असणारा मुद्दा पाहिला, की नाही त्यांची नैसर्गिक खाद्याची सवय म्हणून झाडपाला पाहिजे असो. पण त्याही उपरांत त्याही पलीकडे विविध झाडपाल्यामधून शेळ्यांना आवश्यक असे पोषण तत्व मिळतात. आणि मी तुम्हाला सांगितलं शेळ्यांची नैसर्गिक सवय आहे. शेळी काय करते केव्हाही ओरबडून खाण्याची तिची सवय आणि जो कवळा पाला आहे वरती टोकावर तो ते घ्यायचा प्रयत्न ज्याच्यामध्ये अधिक पोषण तत्वे असतात. खाली जी मोठी पाने असतात त्यामध्ये पोषण तत्व अधिक नसतात. आणि म्हणून आम्ही जेव्हा बंदिस्त शेळी पालनाकडे जाणार आहोत आणि माझी शेतकऱ्यांना जे इथं ह्या याच्यामध्ये आहेत
आजच्या याच्यामध्ये आहेत, संवादामध्ये, चर्चेमध्ये आहेत. आणि आपण जे भेट आम्ही पुढे शेतकऱ्यांना समजावून सांगू, ही गोष्ट लक्षात घ्या की सगळ्यात महत्वाचं हे आहे की झाडपाल्यांचा समावेश करत असताना त्यामध्ये विविधता असावी. कारण प्रत्येकाचे न्यूट्रिशनल व्हॅल्यू, पोषण तत्व जे आहेत प्रत्येकाच्या मध्ये, ठीक आहे, त्याची मूल्य ही वेगवेगळी आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचा विविध झाडपाला आम्ही शेळ्यांना जेव्हा देतो तेव्हा त्याची नैसर्गिक खाद्याची सवय तर पूर्ण करतोच आहोत, परंतु त्याही सोबत आम्ही वेगवेगळ्या प्रकारची पोषण तत्व जे आहेत आणि त्यांची उपयुक्तता, या सर्वांचा आम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करत आहोत. आणि त्याद्वारे आम्ही शेळ्यांची जी काही शरीराची गरज आहे ती उत्पादन अवस्थेमध्ये असो किंवा आणखीन वाढीच्या अवस्थेमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. म्हणून या गोष्टीकडे आमचं दुर्लक्ष झालं नाही पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट, खाद्यावर, विशेषतः चाऱ्यावर होणारा खर्च जो आहे आमचा हा वाचला जातो जेव्हा आम्ही झाडपाल्यांची तरतूद शेळ्यांसाठी करतो. म्हणून आमच्या शेतामध्ये जेव्हा आम्ही शेळी पालन करणार आहोत तेव्हा आमच्या शेतामध्ये धुरे जास्त त्या 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 साईडला किंवा त्या बाजूला आम्हाला अशा झाडांची लागवड करायला पाहिजे, अशी झाडे लावायला पाहिजे की ज्यांचा झाडपाला जो आहे शेळ्यांना चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊ शकेल. आणि आम्ही त्यांचा अंतर्भाव, त्यांचा समावेश दैनंदिन आहारामध्ये करू शकू, जेणेकरून आम्हाला शेळ्यांच्या आहारावर होणारा खर्च तर कमी करता येईलच चाऱ्यावर, पण तद्वतच त्यांना आवश्यक अशी पोषण तत्व त्या झाडपाल्याद्वारे त्यांना उपयोगी होतील आणि आम्हाला कुणावर विसंबून राहता येणार नाही. प्रकारचं झाडपाला शेळ्यांसाठी तयार होईल. आणि हा सगळ्यात पौष्टिक असा आहार आहे. आणि शेळ्यांच्या नैसर्गिक आहारामध्ये असं म्हणतात शास्त्रज्ञ किंवा जे काही ह्यावर जे काही लेख लिहिलेले आहेत विविध, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 60% झाडपाला असायला पाहिजे किंवा खाद्य झाडपाल्याद्वारे त्याची शेळ्यांच्या आहाराची पूर्तताही झाली पाहिजे. आणि म्हणून ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा आम्ही शेळ्यांची चरण्याची पद्धत पाहतो, शेळ्या मी तुम्हाला सांगितलं की ओरबडून खाणे, वरती चढून खाणे, अशा प्रकारचे असे गाई म्हशी खाली तोंड करून खातात किंवा त्यांना ग्रेझिंगची सवय आहे, ब्राउझिंगची सवय जी आहे ती शेळ्यांमध्ये आहे. आणि म्हणून शेळ्या जास्तीत जास्त वेळ त्यांचा अशा प्रकारे झाडात खाण्यामध्ये जातो. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, सर्व प्रकारच्या झाडपाल्यात पैदास केलेल्या वैरणीपेक्षा व स्थानिक गवतापेक्षा 2 ते 3 पटीनं जास्त प्रथिने असतात झाडपाल्यामध्ये. आणि म्हणून झाडपाला हा पौष्टिक असा समजला जातो. वैरणीपेक्षा झाडपाल्यामध्ये अधिक प्रकारचे प्रथिने असतातच, परंतु व्हिटॅमिन, जीवनसत्व अ पण असतात. आणि म्हणून हे चांगल्या प्रकारचे आहार व्यवस्थापनाच्या दृष्टीने किंवा पशुपोषण आहारशास्त्राच्या दृष्टिकोनातून झाडपाला देणे अधिक चांगलं आहे. कॅल्शियमचे प्रमाण पण अधिक असते पाण्यामध्ये, म्हणून झाडपाला शेळ्यांना द्यायला पाहिजे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट की लागवड केल्या गवतापेक्षा 2 ते 3 पटीने कॅल्शियम परंतु फॉस्फरसचे प्रमाण कमी असते. जरी कमी असलं पाण्यामध्ये तरी कॅल्शियम चांगल्या प्रकारचे असते. आणि आता महत्वाचा प्रश्न की शेळ्यांच्या आहारामध्ये आम्हाला काय द्यायला पाहिजे, आम्हाला माहिती आहे, सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे, परंतु बऱ्याच वेळेस आम्ही काय करतो की काही काही गोष्टी आमच्याकडून राहून जातात. आणि म्हणून त्या थोडंसं एक रिव्हिजन व्हावी म्हणून शेळ्यांच्या आहारात काय काय असतात, मका, शेवरी, लुसन, बसीम, स्टायलो, अंजन, सुबापूर, गोर इत्यादी प्रकारच्या मी तुम्हाला सांगितले. शेळ्यांच्या आहारामध्ये झाडपाल्यांना आम्हाला निश्चितच त्यांचा दैनंदिन व्यवस्थापनामध्ये समावेश करायला पाहिजे. आणि झाडपाल्यांची विविधता जी आहे ती त्यांच्या आहारामध्ये आल्याच गेल्या पाहिजे. बघा, शेळ्यांना एकाच प्रकारचा चारा आम्ही जर दररोज देत असलो तर निश्चितच त्यांच्या खाद्य सेवनावर परिणाम होतो. आणि मग खाद्य जर सेवन कमी झालं तर निश्चितच पुढच्या ज्या गोष्टी उत्पादन आहे किंवा त्यांची वाढीची अवस्था असेल तर वाढ आहे, या सर्व गोष्टीवर, प्रजनन अवस्था असेल तिथं त्या गोष्टीवर सुद्धा त्या स्थितीवर सुद्धा विपरीत असा परिणाम होतो. आणि म्हणून ह्या गोष्टी आम्हाला ह्यासाठी लक्षात घ्यायच्या की विविधता आम्हाला शेळ्यांच्या आहारामध्ये आणण्याची, म्हणून शेळ्यांच्या आहारामध्ये ह्या गोष्टी असायला पाहिजे. नंतर आम्ही बारमाही काही काही बारमाही म्हणजे चाऱ्याची पिकं आमच्याकडे आज उपलब्ध आहेत, यशवंत, जयवंत. आणि मग मल्टीकट आहेत, आम्ही त्यांच्या बऱ्याच वेळेस कापणी करू शकतो. अशा प्रकारचे जर कुंभामध्ये आम्ही जर यशवंत, जयवंत आणले आणि शेतकऱ्यांनी जर त्यांच्या शेतामध्ये लावले तर आम्हाला चाऱ्यावर इतर गोष्टीकडे निर्भर आम्हाला स्वयंनिर्भर होता येईल. इतरांवर आम्हाला अवलंबून राहायची गरज नाही. बघा, खूप महत्वाची गोष्ट आहे. माझ्याकडे जेव्हा युवक येतात आणि म्हणतात की शेळी पालन आम्हाला करायचे, सगळ्यात महत्वाची गोष्ट मी त्यांना विचारतो की चाऱ्याची व्यवस्था काय आहे, तुमच्याकडे आहाराची व्यवस्था काय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यांना शेळी पालन करायचंय आणि त्यांना पुढे जायचंय, आम्ही काय करतो सध्या, आम्ही एखादं युनिट प्रपोज करत असताना शेळी पालनामध्ये सुरुवातीचं 22 20+2 20 शेळ्या ज्या आहेत त्या मादी आणि
2 नर असायला पाहिजे. अशा प्रकारचा मी बेसिक युनिट मूलभूत जे युनिट आहे ते सुरू करायला सांगतो आणि त्याद्वारे पुढे जायला सांगतो. असो, परंतु नंतर 2 वर्षामध्ये किती पिल्लं होतील आणि मग एकूण शेळ्यांची संख्या आमच्याकडे किती राहील आणि मग 2 वर्षामध्ये आमच्याकडे चाऱ्याची व्यवस्था आम्ही करू शकत आहोत का, करता येईल का, ते विजन आमच्याकडे आहे का, ती दूरदृष्टी आहे का, हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर काय होतं की बरेच युवक काय करतात, त्यांना वाटतं की शेळी पालन म्हणजे चला आपण बाजारातून एखादी वस्तू आणली, बल्ब आणल्यासारखं लावला आणि बटन दाबला, लाईट लागला की लगेच शेळी पालन. तसं होईल नाही, तसं होत नाही. आणि म्हणून शेळी पालनामध्ये आम्हाला आहाराचं व्यवस्थापन करताना खूप महत्वाची काळजी घेतली पाहिजे की आमच्याकडे फ्युचर किंवा भविष्यातली एक आमचा विचार पाहिजे की आमच्या शेळ्या कशा वाढणार आहेत, शेळ्यांची संख्या कशी वाढणार आहे आणि त्यांचं नियोजन करत असताना आहार आम्हाला खूप महत्वाचा लक्षात आणायचा आहे की आमच्याकडे चारा त्यांच्या दृष्टीने आवश्यक आहे का, तेवढा चारा आमच्याकडे उपलब्ध राहील काय, आणि मग आम्हाला चाऱ्यांचा समावेश करत असताना काय काय गोष्टी त्यांना द्याव्या लागतात त्या गोष्टी आमच्याकडे माहित असल्या तर आम्हाला चाऱ्यावर स्वयंनिर्भर आम्ही असू आणि इतरांवर आम्हाला निर्भर राहता येणार नाही. शेवगा, यशवंत, जेवंत, टाकाऊ भाजीपाला पण आम्ही देऊ शकतो. फक्त एकच गोष्ट यायची की ओला चारा शेळ्यांना आवडत नाही, ठीक आहे ना. नंतर हिरव्या चाऱ्याच्या बरोबरीने वाळलेला चारा देखील द्यावा, आपण ते पहिलेच पाहिलेलं आहे. नंतर ज्वारीचा कडबा, हे सगळं आम्ही भुईमुग, पाला, मूग, हरभरा, उडीद हे सगळे देऊ शकतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट की वाळलेला चारा हा कोणतीच जनावर असो, गाय, म्हैस असो, शेळी असो, खाण्याच्या बाबतीत वाळलेला चारा देतात. पाण्याचं म्हणजे चारा ते लगबगीने खातात. मग आमच्याकडे वाळलेला चारा देत असताना आमच्याकडे तो द्यावा लागतो आणि आम्हाला दिला पाहिजे. आणि म्हणून मग आम्हाला काय करायचं की वाळलेला चारा, हिरवा चारा एकत्र करून असा द्यायला पाहिजे. जेव्हा आम्ही एकत्र करून देतो 50-50% हे चारा, 50% वाळलेला चारा, तर अशा प्रकारचा एकत्रित संमिश्र चारा जो आहे ते शेळ्या चांगल्या प्रकारे खाऊ शकतात. आणि सिलेक्टिव्ह फिडिंग जे आहे ती आम्हाला अवॉइड करता येते. नाहीतर काय होतं की आम्ही सहसा काय करतो, हिरवा चारा शेळ्यांना पहिले देतो, वाळलेला चारा नंतर देतो. वाळलेला चारा शेळ्या खात नाही किंवा वाळलेला चारा पहिले दिला, वाळलेला चारा खात नाहीत म्हणून हिरवा चारा देतो आणि वाळलेल्या चाराकडे दुर्लक्ष करतो. असं न करता आम्हाला तो एकत्र करून दिला तर पौष्टिक प्रकारचा चाराही तयार होतो आणि नंतर वाळलेल्या चाराची जी गरज आहे शेळ्यांची आहारशास्त्राच्या दृष्टिकोनातून ती पण पूर्ण होऊ शकते. आणखीन एक महत्वाची गोष्ट, गोठ्यामध्ये क्षार मिश्रणाच्या चाटण बिट्या आम्हाला ठेवायला पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं की आम्हाला शेळी पालन कशा पद्धतीने करतायत किंवा करता आम्ही आमचे शेळी पालक करतायत माहितीये का, की कमीत कमी इनपुट्स, मिनिमम इनपुट्स किंवा 0 इनपुट्स आणि मॅक्झिमम आउटपुट आम्हाला असं पाहिजे. आणि अशा पद्धतीने व्यावसायिक शेळी पालन होऊ शकत नाही. आम्हाला चाऱ्यावर काही खर्च करावा लागतो आणि म्हणून चाऱ्यांच्या बाबतीत आम्ही जेव्हा चारा हिरवा वाळलेला देतो आणि म्हणजे शेळ्यांना उदरनिर्वाहासाठी, तेव्हा कधी कधी बऱ्याच वेळेस असं होतं की जीवनसत्व आणि खनिज ह्यामुळे न दिल्यामुळे कमतरता एक तयार होते. आणि म्हणून ही ही दूर करण्यासाठी चाटण मिश्रणाच्या क्षार मिश्रणाच्या चाटण विटा ज्या आहेत त्या आम्ही त्यांच्या शेडमध्ये ठेवल्या तर अधिक चांगलं. आणि एक शेवटची महत्वाची गोष्ट ह्या इथं दिलेली आहे की शेळीला प्रतिदिन 3 ते 4 किलो हिरवा चारा, एक उस्मानाबादी शेळी आपल्याकडची घेऊया की जिचं वजन 25 ते 30 किलो आहे. अशा शेळीला प्रति दिवशी 3 ते 4 किलो हिरवा चारा आणि अर्धा किलो जवळपास कोरडा चारा आणि 200 ग्राम खुराक किंवा आंबोवन हे द्यायला पाहिजे. ठोक ताळ्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला, ठीक आहे ना. कारण शेतकऱ्यांना बरंच वेळेस की मग हे आंबोवन किंवा संतुलित खाद्य कशा प्रकारे तयार करायचं ह्या गोष्टी माहित नसतात आणि विकत आणलं तर मग बऱ्याच वेळेस आम्हाला असं लक्षात येतं की आम्हाला दररोज संतुलित खाद्य देणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. परंतु एक गोष्ट महत्वाची, आहारशास्त्राच्या दृष्टीने ते द्यायला पाहिजे. परंतु जरी आम्ही देऊ शकलो नाही तरी शेळी जेव्हा गर्भावस्थेमध्ये असते तेव्हा मात्र आम्हाला खुराक किंवा आंबवण किंवा संतुलित खाद्य हे देणं गरजेचं आहे. आणि जेव्हा इथं आम्ही सांगितलं की 200 ग्राम द्यायला पाहिजे, एक सर्वसाधारण मी तुम्हाला 25 किलोची शेळी असं एक ग्राह्य धरलं, उस्मानाबादी शेळी आहे असो. पण आम्हाला जर हे दररोज देता नाही आलं, 200 नाही देता आलं तर 100 तरी द्यावं. हे याच्यासाठी आहे की आम्हाला आमच्या शेळ्यांची प्रतिकार शक्ती ही वाढवायची आहे. आणि शेळ्या जेव्हा पुढे चालून आम्हाला पिल्लं देणार आहेत तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये ही जी काही पोषण तत्व आम्ही देत आहोत खाद्याद्वारे, तिचं साठवणूक काहीतरी झालं पाहिजे. तिच्या शरीरावर विपरीत परिणाम गर्भावस्थेमध्ये झाले नाहीत पाहिजे आणि शेळ्यांची प्रजनन क्षमता ही अबाधित राहिली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आम्हाला खुराक देणं गरजेचं आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट, खुराक जेव्हा आम्ही गर्भावस्थेमध्ये कमीत कमी द्यायला पाहिजे असं मी सांगितलं, 2 वेळेस विभागून द्यायला. त्याद्वारे होतं काय की प्रसवण्याची क्रिया जी ती चांगल्या प्रकारची होती आणि कुठल्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत. आणि नंतर त्यावर होणारा जो विनाकारण औषधांचा खर्च आहे
तो आम्हाला वाचविता येतो जर आम्ही अशा प्रकारे खाद्य व्यवस्थापन केलं तर. आणि मी जस्ट एक तुम्हाला ठोक ताळा दिलेला आहे की एक म्हणजे थंब रूल ज्याला म्हणू की शेळीला प्रतिदिन 3 ते 4 किलो हिरवा चारा लागतो. समजा आमच्याकडे 20 शेळ्या आहेत तर 20 त्रिक 60 किलो, ठीक आहे ना, 20 त्रिक 60 किलो आम्हाला दररोज चारा लागतो, ठीक आहे ना. महिन्याचा किती लागणार आहे? 180 किलो. मग अशा प्रकारे आमचं नियोजन चाऱ्याचं असलं पाहिजे. तितका चारा आमच्याकडं उपलब्ध झाला पाहिजे. हा बघा, शेळी पालन हा व्यवसाय चारा विकत आणून करता येऊ शकत नाही. आज जरी युनिट छोटा आहे, आमच्याकडे 20 शेळ्या आहेत, 2 बोकड आहेत, परंतु उद्या 2 वर्षानंतर त्या 20 शेळ्यांचे 50-60 शेळ्या होतील. आणि मग ह्या एक छोटा जो अंगठ्याचा नियम सांगितला मी आहारशास्त्राचा, की त्यांना चारा किती लागतो हिरवा वाळलेला आणि खुराक किती द्यायला पाहिजे, ह्या दृष्टीनं जर आम्ही चालत गेलो, कॅल्क्युलेट केलं किंवा आम्ही किती चारा लागतं बघितलं, तर मग आम्हाला कळेल की चाऱ्याची एवढी आम्ही व्यवस्था करू शकतो का. आणि ही व्यवस्था जर आम्ही करू शकत असेल पुढे जाऊन भविष्यामध्ये, तर निश्चितच हा व्यवसाय आम्हाला यशस्वी करता येतो. कारण खाद्यावर सगळंच काही अवलंबून आहे, बरंचसं काही अवलंबून आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहाराचं महत्व काय, आणि म्हणून ह्या चाऱ्याचं व्यवस्थापन आमच्याकडे केलंच पाहिजे आम्ही. अन्यथा आमचा शेळीपालन व्यवसाय जो पुढे चालून जो वाढायला पाहिजे, तो मग वाढायला ही अडथळे तयार होतात. कोणची? चारा व्यवस्थापना संबंधीची. आणि म्हणून चाऱ्याचं व्यवस्थापन जर आम्ही चांगल्या प्रकारे करू शकलो तर निश्चितच आम्हाला ह्याद्वारे एक चांगलं नफा जो आहे तो मिळू शकतो. आता वेगवेगळ्या चाऱ्यांची म्हणजे चाऱ्यांची थँक्यू. शेळ्यांसाठी आता आम्ही बघत आलो की शेळ्यांचं आहार व्यवस्थापन करत असताना काही महत्वाचे मुद्दे मी सांगितले. जरी माझ्या ह्या प्रेझेंटेशन मध्ये बऱ्याच गोष्टी ह्या आपल्याला समजून येणार किंवा माहीत असणार आहेत, परंतु मी जसं तुम्हाला सांगितलं की ह्या पलीकडे आम्हाला जायचं आणि चाऱ्याचं व्यवस्थापन, खाद्याचं व्यवस्थापन शेळ्यांच्या म्हणजे ह्या आपल्या जे युनिट आहे शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये हे करायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की वर्तमान स्थिती केवळ लक्षात न घेता भविष्यातील स्थिती सुद्धा आम्हाला लक्षात घ्यायची, की आमच्याकडे किती शेळ्या असतील आणि किती शेळ्या होतील आणि त्यांचं आहार व्यवस्थापन आहे का. आणि हे करत असताना मग आम्हाला मी जसं सांगितलं गर्भावस्थेमध्ये आम्हाला विशेष प्रकारची काळजी घ्यावी लागते. हिरवा चारा, वाळलेला चारा हे आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय गरजेचं आहे. आणि ते करत असताना आम्हाला खुराक आंबवून द्यावं लागतं. बऱ्याच वेळेस आम्हाला मग फीड सप्लिमेंट सुद्धा आम्हाला द्यावं लागतं, कारण आमच्याकडे उपलब्ध असणारा चारा हा पशु पोषण आणि आहारशास्त्राच्या दृष्टिकोनातून चांगला असेल किंवा सगळ्याच गोष्टीनं परिपूर्ण असेल असं नाही. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की आम्ही जो चारा देत असो आहोत आणि त्यातून पोषण तत्व जी मिळत आहेत ती शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषण तत्वाची पूर्तता करू शकत नाही. आणि म्हणून तो जो काही गॅप आहे ठीक आहे, आणि तो भरून काढण्यासाठी आम्हाला बऱ्याच वेळेस फीड सप्लिमेंट देणं गरजेचं असतं. हे यासाठी द्यावं लागतं की आम्हाला जे अपेक्षित उत्पादन आहे शेळ्यांकडून ते आम्हाला मिळणं गरजेचं असतं. आणि शेळ्यांची जी क्षमता आहे, उत्पादन क्षमता, ती अबाधित ठेवणं पण गरजेचं आहे. कारण शेळ्यांना जर एकदा कुपोषणाच्या समस्या जर निर्माण झाल्या, कुपोषण लगेच आम्हाला दिसत नाही. शेळी जर आम्हाला शेळी जर अशा अशक्त दिसली म्हणजे ती कुपोषित आहे असं नाही. बऱ्याच वेळेस काय होतं की एखादं सिंगल न्यूट्रियंट किंवा एक पोषण तत्व आहे, पोषण घटक आहे, ठीक आहे ना, तो नेहमीच कमतरता तिची असल्यामुळे तो एक कुपोषित अशा प्रकारचा घटक शेळ्यामध्ये तयार होऊन जातो. आणि मग त्याची पूर्तता आम्ही जर करत शकलो नाही तर कालांतराने मग शेळ्यांच्या बॉडी वेटवर, शेळ्यांच्या वजनावर परिणाम होतो. परंतु अशा प्रकारे आम्हाला न कळत बऱ्याचशा गोष्टी आमच्याकडून राहून जातात. आणि कारण विशिष्ट शारीरिक अवस्थेमध्ये आहार तत्वांची गरज ही खूप जास्त असते, जशी गर्भावस्था आहे, ठीक आहे ना. आणि त्यानंतर प्रसवल्यानंतर शेळी व्याल्यानंतर मग बच्चे असतात आणि मग त्यांना दूध द्यावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये जो काही चारा आम्ही देतो, संतुलित खाद्य देतो, बऱ्याच वेळेस आम्हाला त्याद्वारे पूर्तता करणं शक्य नसते किंवा अशक्य असतं किंवा होत नाही. अशा वेळेस कुठेतरी तो पोषण घटकांची जी कमतरता ती परिपूर्ण करण्यासाठी आणि उत्पादन अबाधित आणि पूर्ण करण्यासाठी आम्हाला फीड सप्लिमेंट जे आहे ते द्यावं लागतात आणि ते देणं गरजेचं आहे, चुकीचं नाही. असो, शेळ्यांसाठी चारा आम्ही बघत आहोत की वेगवेगळ्या प्रकारचा चारा आम्ही शेळ्यांना देऊ शकतो, ठीक आहे, द्यायला पाहिजे. शेवरी हे द्विदल जातीचं एक सकस चारा देणारं झुडूप आहे आणि यामध्ये 18% प्रथिने असतात, कॅल्शियम स्फुरद चांगले असतं. आणि दूध वाढीसाठी शेवरी हा झाडाचा पाला चांगला आहे. सुबाबूळ हे आपल्याला माहितच आहे, आपण देतच आहोत, परंतु आम्ही त्याचे न्यूट्रिशनल व्हॅल्यू जे आहेत, ठीक आहे ना, त्याचं पोषण दृष्ट्या आहारशास्त्रीय दृष्टिकोनातून
त्याचं महत्व जे आहे आम्ही ते लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे आम्हाला लक्षात येईल. असो, द्विदल जातीचं सुबाबुळ हे एक चारा, बारमाही चारा देणारं झाड आहे आणि त्यामध्ये जवळपास 20 ते 21% प्रथिने आणि 60% एकूण पचनीय पदार्थ आहेत किंवा पोषक द्रव्य असतात आणि पाला आणि शेंगा दोन्ही चांगले आहेत. आहारशास्त्राच्या दृष्टिकोनातून अजीवनसत्व पण भरपूर आहे आणि वाढीसाठी हे हा चांगल्या प्रकारचा चारा आहे. स्टायलो सकस बारमाही चारा हा सुद्धा आपल्याकडे असतो, असायला पाहिजे आणि ह्यामध्ये 15 ते 16% प्रथिनं, पचनीयता जी आहे 60 ते 65% असते. दशरथ हे घास सुद्धा गवत जे आहे हे बहुवार्षिक आहे. सकस असल्यामुळे, पौष्टिक असल्यामुळे शेळ्यांना आवडतं आणि ओलावा असल्यास झुडूप चांगले वाढते. म्हणजे थोडीशी जमीन चांगली असेल तर आणखीन चांगलं दशरथ गवत वाढतं. 18% प्रथिने असतात आणि पचनीयता जी आहे, डायजेस्टिबिलिटी 60 ते 65% असते. लसूण घास हा, मी ह्यासाठी हे सगळ्या चारांची एक आपल्याला माहिती आहे, पण एक थोडक्यात ओळख पुन्हा एकदा करून देत आहे, की जेव्हा शेळीपालन व्यवसाय शेतकरी करणार आहेत, करत आहेत, तेव्हा त्यांना शेळ्यांची संख्या जेव्हा वाढते तेव्हा चाऱ्याचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून कोणकोणता चारा लावला पाहिजे आणि त्यांचा आहारशास्त्री दृष्टिकोनातून महत्व कसं आहे हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आम्हाला शरीरांचे त्यांची शारीरिक गरज जी आहे आहारशास्त्री दृष्टिकोनात ती परिपूर्ण करण्यासाठी मदत होईल. ठीक आहे ना. लसूण घास आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रथिने भरपूर असतात आणि मध्ये आदर्श हिरवा चारा असं लसूण घासला समजलं जातं, कारण त्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियमचं प्रमाण चांगल्या प्रकारचं असतं. नंतर हायब्रिड नेपियर, अंजन गवत हे गिरीपुष्प, पिंपळ अशा प्रकारचा चारा सुद्धा आम्ही किंवा झाडपाला आम्ही बोर, चिंच जे आहे झाडपाला हा आम्ही शेळ्यांच्या आहारामध्ये त्यांचा समावेश करू शकतो. बऱ्याचशा तुम्हाला पेपर्समध्ये जे आहेत रिसर्च पेपर किंवा संशोधनपर लेख जे आहेत शेळ्यांच्या संदर्भात किंवा नंतर मग पॉप्युलर किंवा फार्मर्ससाठी किंवा शेतकऱ्यांसाठी जे काही हे आहेत लेख आहेत त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की टाकाऊ भाजीपाला पण शेळ्यांना द्यायला पाहिजे. परंतु एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की टाकाऊ भाजीपाला देत असताना आम्हाला एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायला पाहिजे की तो चारा बुरशीयुक्त असू नये, तो चारा ताजा असावा. आम्हाला मंडीमध्ये जाऊन अशा प्रकारचा चारा दररोज जितका पाहिजे तेवढाच आणायला पाहिजे. आम्हाला दररोज आणावा लागतो म्हणून आम्ही एक 2-3 दिवसाचा आणला आणि घरामध्ये ठेवला किंवा शेतामध्ये ठेवला नंतर देत असू तर निश्चितच त्यामध्ये बुरशी तयार होईल, मोल्ड्स, फंगस तयार होतील आणि नंतर हा चारा शेळ्यांच्या नंतर अशा प्रकारचा बुरशीयुक्त चारा ठीक आहे ना शेळ्यांच्या आरोग्यासाठी अपायकारक समजला जातो. तो चारा त्यांना देऊन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेळ्यांना ओला चारा आवडत नाही, शेळ्यांना ओलं वातावरण बसायला आवडत नाही आणि शेळ्यांना ओली जमिनी असली तर शेळ्या बसत नाही. ठीक आहे ना. शेळ्यांना ओलं किंवा जिथं पाणी आहे असा प्रकारच शेळ्यांना आवडत नाही. मग तो आहारातला असो, त्यांच्या व्यवस्थापनातला असो किंवा त्यांचं बसायचं ठिकाण असो आणि म्हणून ह्या गोष्टी आम्हाला थोड्याशा लक्षात घेतल्या पाहिजे. नंतर मी जसं तुम्हाला एक गोष्ट तिथं सांगितली होती तीच पुन्हा रिपीट करून सांगतो की एक 25 ते 30 किलो शेळी जर असेल तर तिला पोषणासाठी दररोज 3 ते 4 किलो हिरवा चारा आणि अर्धा ते 1 किलो ठीक आहे ना. अर्धा किलो जरी दिला वाढलेला चारा तरी ठीक आहे, पण तो द्यायलाच पाहिजे. आणि मी सांगितलं कसा द्यायला पाहिजे. तो हिरव्या चारामध्ये एकत्र करून जर तिला कुट्टी करून दिला तर पोषण चांगल्या प्रकारचं होतं, पचनीयता त्याची वाढते कुट्टी केलेल्या चाराची आणि एकत्र करणे हिरवा आणि वाळलेला चारा हे सहज शक्य होतं. म्हणून चारा कोणताही असो हिरवा वाळलेला तो कुट्टी करूनच द्यावा आणि दुसरं मिश्रण करणं आणि पोषक चारा तयार करणं सोपं जातं. आणि दुसरी गोष्ट सिलेक्टिव्ह फिडिंग जी आहे की निवडून निवडून खाद्य खाण्याचे ही प्रकार जे आहे प्रत्येक जनावरांमध्ये असतो तो आम्हाला कुठेतरी टाळता येऊ शकतो, त्याला पाटा देऊ शकतो. आणि म्हणून हिरव्या चारामध्ये वाळलेला चारा एकत्र केला तर वाळलेला चारा शेळ्या किंवा कोणते जनावर आपोआपच खातं. ठीक आहे असो. आणि नंतर 18% प्रथिनयुक्त खुराक जसं मी तुम्हाला सांगितलं की 100 ग्राम तरी दररोज द्यायलाच पाहिजे सकाळ संध्याकाळ. आणि जर हे देत नसू आणि जसं तर किमान आम्हाला गर्भावस्थेच्या काळामध्ये तरी द्यायला पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वेळेस चाऱ्यापासून गरज पूर्ण होत नाही, चाऱ्यापासून हिरवा असो वाळलेला असो किंवा खुराक असो ठीक आहे ना. कारण काय होतं की शेवटच्या गर्भावस्थेच्या काळामध्ये पशु पोषणाविषयीच्या किंवा पोषण तत्वांच्या ज्या म्हणजे हे आहेत मर्यादा ज्या आहेत किंवा त्यांची रिक्वायरमेंट गरज जी आहे ती वाढते आणि म्हणून आम्हाला फीड सप्लिमेंट पण तिथं देणं गरजेचं आहे, खाद्यपूरक देणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही अर्धबंदिस्ताबद्दल बोलतोय. मी जे काय बोलत आहोत ते अर्धबंदिस्ताबद्दल बोलतोय. पूर्ण बंदिस्तामध्ये ज्या शेळीपालकांना जायचंय किंवा त्यांना व्यवसाय करायचा त्यांना विशेष प्रकारचं मार्गदर्शन लागतं किंवा
त्यांना थोडेशा वेगळ्या प्रकारचे व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागतात. सर्वसाधारणपणे व्यवस्थापन आहाराचा असो किंवा जनरल असो, ते त्यांना त्याच्यापेक्षाही थोडस पुढे जावं लागतं. आणि म्हणून ज्या शेळ्यांना, शेळी पालकांना हा व्यवसाय करायचा, त्यांनी प्रथम अर्धबंदिस्ताकडे जावं. अर्धबंदिस्तामधला आपला अनुभव स्वतःचा तयार करावा आणि नंतर पूर्ण बंदिस्ताकडे जावं, जेणेकरून त्यांना ह्यामध्ये यशस्वी होत आहेत. शेळीपालन व्यवसाय जेव्हा अर्धबंदिस्त पद्धतीने आम्ही करत आहोत, तेव्हा आम्ही काय करतो की शेळ्या 9-10 वाजता शेळ्यामध्ये शेतामध्ये चरायला सोडतो आणि नंतर आम्ही 3-4 वाजता घेऊन होतो आणि संध्याकाळी 3-4 वाजेपासून तर सकाळी 9-10 वाजेपासून आम्हाला चाऱ्यांची व्यवस्था त्यांना आपल्या शेडमध्ये करावी लागते. आणि असं जेव्हा आम्ही करतो, जी काही आम्हाला चाऱ्याची गरज किंवा आम्ही काढलेली आहे की दररोज शेळ्यांना किमान 3 ते 4 किलो हिरवा चारा आणि नंतर अर्धा ते 1 किलो वाळलेला चारा लागतो. ही गरज निम्म्यावर येते हिरव्या चाऱ्याची आणि वाळलेल्या चाऱ्याची. जेव्हा आम्ही 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 पूर्ण बंदिस्ताकडे न जाता अर्धबंदिस्ताकडे जातो, ठीक आहे ना. मग पूर्ण बंदिस्ताकडे जेव्हा आम्ही जातो किंवा बंदिस्त शेळी पालनाकडे जेव्हा जातो, तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, आम्हाला मग चाऱ्याची खूप व्यवस्था किंवा त्याची प्लॅनिंग, त्याचं वार्षिक नियोजन करावं लागतं. आणि जे वार्षिक नियोजन चाऱ्याच्या बाबतीत करण्यामध्ये चूक करतात किंवा करत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात, शेळीपालन व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी अकोल्याला असताना वाशिमकडचे एक शेतकरी माझ्याकडे आले होते आणि ते म्हणाले की आम्हाला फार्मवर शेळ्या विकत मिळतात आणि त्याचे रेट्स खूप कमी आहेत आणि आम्हाला मग ते घ्यायचे, तर आम्ही त्या घ्याव्या का. मी म्हटलं बा, मी काही ते शेळ्या पाहिल्या नाहीत, मला माहित नाही आणि मी तुम्हाला असं बसून इथं सांगू शकत नाही की त्या शेळ्या तुम्ही घ्या. पण तुमच्याकडे जर मोबाईलमध्ये फोटो असतील तर मला दाखवा. परंतु त्या पहिले एक गोष्ट सांगा की हा शेतकरी का शेळ्या विकतो. नाही, त्यांनी काय केलं, शेळ्या एकदमच 50 ते 70 शेळ्या एकदाच आणल्या आणि नंतर मग 5-6 महिने त्याच्याकडे चारा पुरला, चाराची व्यवस्थापन ते करू शकला आणि नंतर शेळ्या जेव्हा मग ज्या गर्भावस्थेमध्ये होत्या त्यांना पिल्लं झाली आणि नंतर मग शेळ्यांची संख्या वाढली, मग आहार व्यवस्थापन करणं त्याला जिकिरीचं जावं लागलं. मी म्हटलं मग फोटो दाखवा. फोटो दाखवले तर अक्षरशः त्यांचे रिब्स जे आहेत ते सगळे आपल्याला मोजता येत होते, ठीक आहे ना. मला मोजता येत होते, त्यांना मोजता येत होते. अशा प्रकारच्या शेळ्या त्या होत्या. मी म्हटलं अशा शेळ्या फुकट दिल्या तरी तुम्ही विकत घेऊ नका. आणि मग त्यांनी सांगितलं मला की त्याने एकदम शेळ्या आणल्यामुळे शेळ्यांची संख्या वाढली, चाराची व्यवस्थापन करू शकलं नाही आणि नंतर त्याला शेळ्या विकाव्या लागल्या, ठीक आहे ना. सांगायचं तात्पर्य असं की चारा व्यवस्थापन करताना आम्ही कशा पद्धतीनं अर्धबंदिस्त पूर्ण बंदिस्त करणार आहोत, शेळ्या आमच्याकडे सध्या किती, 2 वर्षानंतर किती होईल, आमच्याकडे चाऱ्याचे उत्पादन कसं होतं, काय आहे आणि आम्हाला कशा प्रकारचा किती चारा लागणार आहे शेळ्यांना पूर्ण, याचं वार्षिक 6 वार्षिक नियोजन करणं खूप खूप गरजेचं आहे. आणि मग आमच्या ह्या शेतामध्ये आणि ठीक आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेळी पालन करत असताना आम्हाला कुठेतरी चाऱ्यासाठी एक जागा जी आहे 10 गुंठे जागा तरी आम्हाला ठेवावी लागते आणि त्याचं नियोजन अशा पद्धतीने करावं लागतं की रोटेशनल ज्याला म्हणतो की त्यामध्ये समजा 3-3 गुंठे जे आहेत किंवा आमच्याकडे 20 गुंठे आम्ही शेळ्यासाठी जमीन ठेवलेली आहे चाऱ्यासाठी, ठीक आहे ना. तर 7-7 गुंठे अशा प्रकारे त्याचं नियोजन करायचं की पहिले 7 गुंठ्याचा चारा संपल्यानंतर दुसऱ्या 7 गुंठ्याचा चारा आमच्याकडे उपलब्ध पाहिजे आणि तिसऱ्या 7 गुंठ्याचा चारा आमच्याकडे उपलब्ध पाहिजे. पहिला 7 गुंठ्याचा चारा जो ते 4 महिने आमच्याकडे पुरी झाला पाहिजे इतका पाहिजे. दुसऱ्या 4 महिन्यामध्ये दुसऱ्या 7 गुंठे आणि तिसऱ्या 4 महिन्यामध्ये उरलेले 7 गुंठे, म्हणजे जवळपास 20 ते 20 गुंठ्याचं नियोजन अशा प्रकारे आम्हाला करायला पाहिजे. त्याला रोटेशनल फॉडर मॅनेजमेंट म्हणतात. अशा पद्धतीनं आम्ही जर करू तर साखळी पद्धतीने चाऱ्याचं नियोजन तर आम्हाला वार्षिक नियोजन चांगल्या प्रकारे शेळ्याचं करता येईल. जेव्हा आम्हाला त्यांच्या दररोजच्या चाऱ्यामध्ये विविधता आणायची, ठीक आहे ना. आज आम्ही एका प्रकारचा, दुसऱ्या वेळेस दुसऱ्या प्रकारचा चारा द्यायचा, तिसऱ्या वेळेस आम्ही तिसऱ्या दिवशी दोघांचा एकत्र करून द्यायचा, ठीक आहे ना. अशा पद्धतीनं आम्ही जर चाऱ्यांचं विविधता शेळ्यांच्या दररोजच्या दैनंदिन खाद्य सेवनामध्ये आणू शकलो तर त्यांची आहाराविषयी जी शेळ्यांची सवय आहे, ठीक आहे ना, नैसर्गिक, की त्यांना चाऱ्यातील विविधता आवडते, त्याची आम्ही पूर्तता करतो. आणि जेव्हा जेव्हा शेळ्यांची अशा प्रकारची नैसर्गिक त्यांची आवड परिपूर्ण करतो तेव्हा त्यांच्या खाद्य सेवनावर त्याचा दुष्परिणाम होत नाही आणि खाद्य सेवनावर दुष्परिणाम नाही झाला तर निश्चितच त्यांच्या वजनावर कोणत्या प्रकारचा विपरीत परिणाम आढळणार नाही. आम्ही त्याच्या चाऱ्यातील ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ आणि म्हणून चाऱ्यामध्ये शेळ्यांच्या विविधता आणणे गरजेचं आहे. नंतर फरक शेळ्या
चांगल्या करू. आणि आणखी गोष्ट कडू जो काही आहे तो शेळ्यांना चांगल्या अशा प्रकारचा समजला जातो. असो, नंतर कमी प्रतीच्या चारा वैरणीचे रूपांतर पौष्टिक दूध आणि दुधामध्ये करण्यामध्ये शेळ्या आहे. ठीक आहे ना. अन्नद्रव्यांची पाचकता इतर जनावरांपेक्षा अधिक आहे. चांगल्या प्रकारे जो चारा आम्ही देतो त्याचं पचन ते करू शकतात. ठीक आहे ना. संतुलित आहार बद्दल एक स्लाइड, एक दोन स्लाइड हे करून मी बंद करतो. संतुलित आहार म्हणजे असा आहार की ज्यामध्ये सर्व घटके उपलब्ध आहेत. खाद्य घटके नव्हे, पोषण तत्वे किंवा पोषक घटके. ठीक आहे ना. आणि ही पोषण घटके कोणची आहेत? कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिज क्षार आणि पाणी. तर ही 6 पोषण घटके, कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिज क्षार आणि पाणी, ज्याला आम्ही कार्बोहायड्रेट, प्रोटीन, देन फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स अँड वॉटर, हे सर्व ज्या खाद्यामध्ये उपलब्ध आहेत. पाणी तर आम्ही वेगळं देतो, परंतु अशा खाद्यामध्ये उपलब्ध आहेत की जी शरीराची शारीरिक अवस्था लक्षात घेऊन शेळ्यांची त्यांची पूर्तता ते करतात अन्न घटकांची. असे पोषक घटके ज्या आहारामध्ये असतात त्याला संतुलित आहार म्हणतात. ठीक आहे ना. ज्याला बॅलन्स राशन आम्ही म्हणतो. संतुलित आहार आम्हाला शेळ्यांना देणं किंवा कोणत्या जनावरांना देणं गरजेचं आहे. तर संतुलित आहार म्हणजे असा आहार की ज्याच्यामध्ये ही 6 पोषण घटके आहेत, 5 पोषण घटके, पाणी आम्ही वेगळं देतो आणि ती अशा प्रमाणात आहेत की ती शारीरिक अवस्था लक्षात घेतात जनावरांची. मग ती शेळी, गाय, म्हैस असो. आणि मग त्या शारीरिक अवस्थेमध्ये जसं उत्पादनाची अवस्था आहे, वाढीची अवस्था आहे, गर्भावस्था आहे. ठीक आहे ना. या अवस्थेमधील जी काही रिक्वायरमेंट आहे, न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट, पोषण तत्वाची गरज, ती लक्षात घेऊन संतुलित आहार जे ते परिपूर्ण करत असतो. असो, अशा आहाराला मी संतुलित आहार म्हणतो. एक प्रकारची ढेप देणे, एकाच प्रकारची ढेप देणे किंवा भरडा देणे, हा संतुलित आहार होऊ शकत नाही. भरड्याद्वारे कार्बोदके फार झाले मिळू शकतात, कार्बोदके मिळतात, थोड्या प्रमाणात प्रथिने मिळतात, परंतु जीवनसत्वे, खनिज क्षार मिळत नाही. आणि म्हणून आम्ही अशा प्रकारचं चारा त्या जनावरांना संतुलित आहार करायचा प्रयत्न करतो, तेव्हा आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता आमच्याकडे या सर्व गोष्टी नाहीयेत. ठीक आहे ना. भरडा आहे आमच्याकडे, 1-2 प्रकारच्या पिंड आहेत, तर आम्हाला जीवनसत्व आणि खनिज क्षार द्यावी लागते. आणि ते जर आम्हाला देणं अशक्य असतील तर फीड सप्लिमेंट जे आहेत, खाद्यपूरके, ह्यांच्याद्वारे आम्ही ती पूर्तता करू शकतो. ठीक आहे ना. म्हणून आम्हाला भरडा, आणि आम्ही जर शेळ्यांना पेंडी ज्या आहेत त्या बारीक करून दिल्या, ठीक आहे ना, तर अशा त्यासोबतच आम्हाला जीवनसत्व आणि खनिज क्षार याबाबत काळजी घेण्यासाठी खाद्यपूरकांचा आधार घ्यावा लागतो. आणि मग संतुलित आहाराचे पोषक घटके जे आहेत आम्ही कुठेतरी देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे ना. वाळलेली वैरण, ओली वैरण आम्ही बघितलं की काय काय आम्हाला द्यायला पाहिजे. आणि वाळलेला चारा काय काय असायला पाहिजे, ही स्लाइड दाखवते. ओला चारा कशा प्रकारचा असावा, तृणधान्य, झाडे झुडपे, डाळवर्गीय चारा. मला सांगायचं हे सगळं ह्यासाठी आहे की आमच्या शेळ्यांच्या आहारामध्ये ही विविधता असावी. वाळलेला चारा, ओल्या चाऱ्यामध्ये तृणधान्य प्रकारचा चारा, झाडे झुडपे, डाळवर्गीय चारा, या सर्वांचा वेगवेगळ्या प्रकारे आम्ही विविधता आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि मग आता जसं मी सांगितलं की खुराक, आंबवन मिश्रण किंवा संतुलित आहार द्यायला पाहिजे, तर त्यामध्ये काय काय असायला पाहिजे? भरलेली मक्का, ज्वारी, भरलेल्या डाळी, ढेप, मग ती ढेप भुईमुगाची, शेंगदाणा पेंड, सोयाबीन आणि कोंडा, ह्यापासून मग पोषण घटक जे आहे किंवा खुराक जो आहे आम्ही बनवू शकतो. त्यामध्ये भरलेला मका, भरलेल्या डाळी, ठीक आहे ना, वेगवेगळ्या प्रकारच्या ढेपी आणि कोंडा, अशा प्रकारे आम्ही त्याचं प्रमाण घेतो आणि खुराक तयार करतो. ठीक आहे. ह्या ठिकाणी मी थांबतो. बरेच बोलायला खूप आहे, परंतु आपल्याला वेळ झालेला आहे. ठीक आहे ना. आणि मी इथं थांबतो, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आपण त्या प्रश्नाकडे जाऊया. ओके. खाद्यसूत्र, जसं मी तुम्हाला सांगितलं की संतुलित आहार, खुराक द्यायला पाहिजे, आणि त्यामध्ये विविध खाद्य घटक असतात, आणि त्याद्वारे पोषण तत्वांची, न्यूट्रिएंट्सची आम्ही परिपूर्तता करत असतो. ठीक आहे ना. तर म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही संतुलित आहार तयार करतो. आणि
शारीरिक अवस्था जी बदलते त्याप्रमाणे आम्ही हा खुराक आंबवण तयार करतो खाद्यसूत्रांद्वारे. आणि मग खाद्यसूत्र म्हणजे काय की खाद्य घटक कोणकोणचे किती प्रमाणात घ्यायचे आणि ते एकत्र करून मग 100 ह्या भागामध्ये किंवा 100 किलो मध्ये अशा प्रकारे आम्ही संतुलित आहार तयार करतो. हा आहारशास्त्राचे नियम आहेत. ठीक आहे ना. आहारशास्त्राच्या नियमाप्रमाणे हे आम्ही करत असतो, करायला पाहिजे. आणि मग ते शेळ्यांना आम्ही द्यायला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आंबवण आणि खुराक जे आहे ते मोठी शेळी जी आहे तिला 100 ग्रॅम दररोज द्यायला पाहिजे. 50 ग्रॅम सकाळी, 50 ग्रॅम संध्याकाळी. मग हा खुराक कसा तयार करायचा हा प्रश्न असतो. आंबवण कसं तयार करायचं हा प्रश्न असतो. जसं मी सांगितलं की विविध खाद्य घटके आम्हाला त्याचा समावेश करायला पाहिजे. आम्ही खाद्य घटके कोणकोणची आहेत ते पण बघितले. आता एक खाद्यसूत्र आहे की वेगवेगळे खाद्यसूत्र आहे. तर खाद्यसूत्र ही अशा प्रकारची असतात की ती शारीरिक अवस्थेप्रमाणे त्यांची गरज जी आहे पोषण तत्वाची ती शेळ्यांची ती पूर्तता त्याची करत असतात. अशा प्रकारची खाद्यसूत्रे असतात. ठीक आहे. तर हे ग्रोवर्स राशन वाढणाऱ्या बोकडांसाठी शेळ्यांसाठी अशा प्रकारे आम्ही संतुलित आहार तयार करू शकतो. मका 50%, गव्हाचा कोंडा 30%, ढेप जी आहे ती 10%, मोलासेस गुळाची मळी जी आहे आणि गुळाची मळी जर आम्हाला मिळत नसेल तर निश्चित आम्ही नरम गुळ जो आहे तो तयार 1 लिटर पाण्यामध्ये आम्ही जवळपास 300 ते 400 ग्राम जर गुळ टाकला, नरम गुळ एकत्र केला, त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं तर गुळाची मळी अशा प्रकारे आम्हाला घरच्या घरी तयार करता येते. आणि त्याचं प्रमाण जे आहे ते 7 किलो किंवा 7%, 7 भाग. आणि मिनरल मिक्सचर जे खनिज क्षार मिश्रण ते 2 भाग किंवा 2 किलो 100 मध्ये. आणि मीठ जे आहे ते 1 भाग किंवा 1 किलो 100 किलो मध्ये. अशा प्रकारे आम्ही 100 किलोचं हे खाद्य सूत्र जे आहे ते वाढणाऱ्या शेळ्यांसाठी आम्ही अशा प्रकारचं खाद्य तयार करू शकतो आणि ते देऊ शकतो. नंतर मग आम्हाला शेळ्या मोठ्या झाल्यात आणि नंतर विकायला न्यायच्यात तर त्या जेव्हा 20 किलोच्या होतात, 20 किलोच्या पुढे, तर त्यांना अशा प्रकारे आम्ही खाद्यसूत्रांद्वारे संतुलित आहार किंवा खुराक द्यायला पाहिजे. आणि ज्या दूध देणाऱ्या शेळ्या, पिल्ल पाजणाऱ्या शेळ्या आहेत, बच्चांना पाजतात, अशा शेळ्यांना मका 20%, 22%, दाल चुन्नी जी आहे ती 35% किंवा 35 किलो, व्हीट ब्रान गव्हाचा भुसा जो आहे तो 30 किलो 30%, ढेप जी आहे, शेंगदाणा पेंड मिळाली, शेंगदाणा नंतर सोयाबीनची ढेप मिळत असेल तर सोयाबीनची ढेप 5 किलो 100 किलो मध्ये. आणि मोलासेस जे आहे गुळाची मळी 5 किलो, मिनरल मिक्सचर खनिज क्षार मिश्रण 2 किलो आणि साल्ट मीठ 1 किलो. अशा प्रकारे जी शेळी दूध बच्चांना पाजते तिच्यासाठी खुराक किंवा संतुलित आहार अशा प्रकारे आम्ही तयार करून शेळ्यांना देऊ शकतो. ठीक आहे. मी तर थांबतो. तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल तुमचे संयोजकांचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आपण खूप सोप्या, सुंदर आणि सरळ भाषेत आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. तरी मी पार्टिसिपेंट्सना विनंती करते की थँक्यू. त्यांच्या काही शंका प्रश्न असतील तर त्यांनी